हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची असलेली गैरहजेरी त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। मात्र अजितदादा अधिवेशनामध्ये का उपस्थित राहत नाहीयेत असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। नॉट रिचेबल म्हणण्यात अर्थ नाही। अजितदादा सभागृहामध्ये येतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी दिली आहे। तसंच अजित पवारांच्या विषयीच्या चर्चांना काही एक महत्त्व नसल्याचं त्यांनी सांगितलंय। तर अजित पवार कुठे आहेत हे संध्याकाळपर्यंत माहिती होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे। या चर्चेला नॉट रिचेबल म्हणण्याला काही अर्थ नाही। थोड्याच वेळात अजितदादा सभागृहात येत आहेत। पहिल्या दिवशी सुद्धा सभागृहाचं जे काही कामकाज झालं त्या कामकाजामध्ये अगदी शोक प्रस्तावापर्यंत दादा उपस्थित होते। कालच्या दिवशी ते नव्हते याचा अर्थ वेगवेगळी लोक लावतायत। आमच्या विरोधातला एक गट आहे तुतारी नावाचा, तो सांगतोय दादा थेट दिल्लीला गेले, कोणी सांगतायत की दादा नाराज आहेत, कोणी सांगतायत त्यांना खातं हे हवंय। त्यामुळे या बाष्कळ चर्चेला काही अर्थ नाही। दादा नागपुरातच होते, नागपुरातच आहेत। नाही, अजित दादा माझ्या माहितीनुसार आता तरी शोध काढण्याच्या माझ्या दृष्टिकोनातून काढण्यापेक्षा ते कुठे आहेत या बाबतीमध्ये संध्याकाळपर्यंत तुम्हाला माहिती मिळेल। भेटत नाहीये चर्चा अशी की दिल्लीमध्ये गेलेले आहेत, तुम्हाला काही कल्पना आहे? या सगळ्या चर्चा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातूनच ते पक्षश्रेष्ठींबरोबर सातत्याने संपर्कात आहेत आणि मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत याचा उलगडा आपल्याला सगळ्यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।